तुमच्या एका व्हायब्रेशन सेटिंगबद्दल माहिती घेणार आहोत. व्हायब्रेशनमुळे आपल्या मोबाईलला काय परिणाम होतो किंवा व्हायब्रेशन किती प्रमाणात ठेवावे आणि त्याचबरोबर एकंदरीत व्हायब्रेशनचे थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. व्हायब्रेशन प्रत्येक मोबाईलला असतं. सगळेजण हाय लेवलला ठेवतात, परंतु किती प्रमाणात ठेवायचं आणि किती प्रमाणात ठेवल्यानंतर मोबाईल योग्य आहे आणि तुमच्यासाठी पण योग्य आहे, याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर आपण शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण आता महत्त्वपूर्ण सॅमसंगच्या व्हायब्रेशन इन्स्टंटेशनबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर आपण बघूया. पहिल्यांदा मी आता तुम्हाला व्हायब्रेशनवरती डायरेक्ट व्हायब्रेशन इंटेन्सिटी सिस्टम व्हायब्रेशन इंटेन्सिटी महत्त्वपूर्ण सेटिंग आहे व्हायब्रेशन इन्स्टंटेशन. बघूया. व्हायब्रेशन सिस्टम 0% सिस्टम स्लाइडर. हे 0% जे आहे हे व्हायब्रेशनचं इन्स्टंटेशन ठेवलेलं आहे. तुम्हाला वाटेल रिंगटोनचं आहे. रिंगटोनला ह्याचा काही परिणाम होत नाही. तर आपण आता व्हायब्रेशनचं पाहूया. साऊंड्स अँड व्हायब्रेशन. साऊंड्स अँड व्हायब्रेशन. सिस्टम व्हायब्रेशन. नोट कॉल बाय व्हॉल्यूम. नोट रिंगटोन. नोटिफिकेशन साऊंड. सिस्टम साऊंड. व्हॉल्यूम. कॉल व्हायब्रेशन. सिम 2 शॉर्ट. सिम 1 शॉर्ट. बघा, व्हायब्रेशन नेहमी हाय लेवलला काहीजण ठेवतात. तर सगळ्यांना म्हणजे व्हायब्रेशन हाय लेवलला ठेवल्यानंतर काय होतं, तर व्हायब्रेशनची जी मोटर आहे ज्यावेळेस रन करते किंवा फिरते, तर ती व्हायब्रेशनची मोटर ज्यावेळेस फिरते त्यावेळेस तिला ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा जेवढ्या मोठ्या प्रमाणात मोटरला तुम्ही व्हायब्रेशन इंटेन्सिटी ठेवाल तेवढ्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च करत असते. तर व्हायब्रेशन इंटेन्सिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बेसिकवरती किंवा समवरती किंवा स्लोवरती ठेवायचं असतं कॉल व्हायब्रेशन. सिम 2 शॉर्ट. सिम किंवा 1 शॉर्टवरती. सॅमसंगमध्ये शॉर्ट असतं. तर सगळ्यांनी महत्त्वपूर्ण शॉर्ट ठेवायचं आहे. आणि व्हायब्रेशन का शॉर्ट ठेवायचं सांगतो. जर तुम्ही एखाद्या महत्त्वपूर्ण लक्षपूर्वक काहीतरी काम करत असाल तर एकदम अचानक मोबाईल मोठ्या प्रमाणात व्हायब्रेशन केल्यामुळं तुमचं कामाचं लक्ष विचलित होतं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात कामाचं काही बदल कामात काहीतरी नुकसान होऊ शकतं. दुसरी गोष्ट, तुम्ही ड्रायव्हिंग करत आहात तर ड्रायव्हिंगवरचं फोकस हटू शकतो किंवा ड्रायव्हिंगवरचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्यासाठी व्हायब्रेशन नेहमी बेसिकवरती किंवा समवरती किंवा शॉर्टवरती ठेवायचं. सॅमसंग असेल तर शॉर्टवरती ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही संशोधकांच्या मते असे कळवण्यात म्हणजे असं संशोधन निदर्शनास आलेलं आहे की व्हायब्रेशनमुळं जे पक्षी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होतो किंवा त्याच्यामुळं पक्ष्यांना त्रास झाल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात दगावण्याची शक्यता सुद्धा अशी वर्तवण्यात आलेली आहे. तर काय आहे व्हायब्रेशन हे एक थोडक्यात तर व्हायब्रेशनची गरज आहे, परंतु व्हायब्रेशन किती ठेवावं, तर बेसिक, सम किंवा शॉर्ट यावरती ठेवावं. तर आपण काहीतरी कुठेतरी निसर्गाला त्याच्यामुळं थोडासा फायदा होऊ शकतो आणि आपलाही फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये कंपोनेंट्स असतात, हार्डवेअर असतात, छोटे हार्डवेअर असतात. ते हार्डवेअरला मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस मोबाईल व्हायब्रेट करतो त्यावेळेस मोटर फिरते, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा ट्रेस होतो तो बॅटरीवरती. कारण बॅटरीला सगळ्यात त्याला ऊर्जा लागते ती बॅटरी आणि बॅटरीची ट्रेस त्याच्यावरती येतो. त्याच्यामुळे बॅटरी लवकरात संपते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं लक्ष विचलित होतं. हे सगळं व्हायब्रेशनचं. तर आता व्हायब्रेशन कसं ठेवायचं बघा. कॉल व्हायब्रेशन. सिलेक्टेड. सिम 2 सिम 2 सिम सायलेंट. गॅलेक्सी शॉर्ट. रीड बॅक. तसंच सिम 2लाही करायचं. सिम 1 गॅलेक्सी शॉर्ट. ओके. Sounds and vibration. Notification vibration. Short. नोटिफिकेशन व्हायब्रेशन शॉर्ट. System vibration. System सिस्टम vibration व्हायब्रेशन मी सगळं intensity. बंद केलेलं बघा. 0% vibrate. Touch interactions. Off. टच Switch. इंट्रॅक्शन्स ऑफ. कारण तुम्ही जर ज्यावेळेस आपण मोबाईलला टच केल्याशिवाय मोबाईल काम करत नाही. कारण स्क्रीन टच असल्यामुळे तो मोबाईल टच केल्याशिवाय काम करत नाही. तर तुम्ही ज्यावेळेस प्रत्येक वेळेस टच कराल ते प्रत्येक वेळेस व्हायब्रेशन होईल. तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगितल्याप्रमाणे सॉफ्टवेअर हार्डवेअर जे असतात ते हार्डवेअरला मोठ्या प्रमाणात ट्रेस येतो आणि हार्डवेअर लवकरात लवकर कमकुवत होतात. त्याच्यामुळे व्हायब्रेशन हे टच व्हायब्रेशन बंदच ठेवा. Dialing keypad.
Off. डायलिंग Switch. कीपॅड ऑफ. Samsung keyboard. Off. हे Switch. सॅमसंगचं असल्यामुळे सॅमसंग कीबोर्ड दाखवतो. स्विच ऑफ. Charging. Off. चार्जिंग Switch. ऑफ. चार्जिंगला चुकूनही माझ्या मते तुम्ही ऑन ठेवू नका, कारण ज्यावेळेस तुम्ही ऑलरेडी त्या मोबाईलला बाहेरून कनेक्शन सप्लाय होत असतं आणि जे सॉकेट आहे म्हणजे पिन जोडल्यावर जे सॉकेट आहे ते जर व्हायब्रेशनमुळे जर जास्त व्हायब्रेशन करत राहिलं तर एखादं ते सॉकेट तुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कुणी व्हायब्रेशन तसं कंपनी चांगल्या प्रकारचे सॉकेट देतात, परंतु कुठल्याही गोष्टीला जास्त ट्रेस झाल्यानंतर ते तुटण्याची किंवा मोडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला चार्जिंग सॉकेट बदलण्याचा किंवा चार्जिंगचा सॉकेट किंवा जे बॅटरीवरती सातत्याने ट्रेस येतो त्यामुळे बॅटरी लवकर खराब होते. त्यामुळे बॅटरीचा बचत होण्यासाठी हे एक महत्त्वाचं सेटिंग आहे. Navigation gestures. Off. नॅव्हिगेशन गेस्चर्स. आता तुम्ही काय नॅव्हिगेशन गेस्चर्स स्वाईप लेफ्ट राईट जे गेस्चर्स असतात ते केल्यावरती सुद्धा व्हायब्रेशन होतं, परंतु ते सगळ्या गोष्टी बंद ठेवायच्या. म्हणजे तुम्हाला थोडक्यात Back. System vibration intensity. सिस्टम व्हायब्रेशन इन्सेंटिशी पूर्णपणे बंद ठेवायचे आहे, कुठेही वापरायचं Sounds नाही. and vibration. Vibration intensity. व्हायब्रेशन इन्सेंटिसी 0. तर हे कशासाठी वापरायचं आहे व्हायब्रेशनचं, System तर vibration. ज्यांना व्हायब्रेशनची गरज आहे म्हणजे जे आता ज्यांना स्पर्शज्ञान थोडंसं वीक असतं त्यांच्यासाठी व्हायब्रेशन इंटेन्सिटी ठेवणं गरजेचं असतं. अन्यथा तुम्ही व्हायब्रेशन इंटेन्सिटी पूर्णपणे बंद करू शकता आणि तुमच्या मोबाईलच्या बॅटरीची लाईफ वाढवू शकता, तुमच्या मोबाईलच्या हार्डवेअरची लाईफ वाढवू शकता. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या कामावरती जे लक्ष विचलित होऊ शकतं ते होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचे कामावरचा फोकसही वाढवू शकता. तर हा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नक्कीच व्हायब्रेशन किती प्रमाणात ठेवायचं, काय ठेवायचं लक्षात आलं असेल तर हा माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.